वसई विरार नालासोपारा परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची घटनाने नागरिक हैराण झाले आहेत। नालासोपाऱ्यात एका घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न चोरट्याचा फसला आहे। मात्र चोरटे सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे। नालासोपारा पश्चिम चक्रधर नगरमध्ये साईनाथ वैभव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर शैलेश दलाल हे आपल्या कुटुंबियासह राहतात। काल सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास त्यांची पत्नी घराला कुलूप लावून भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या। याच वेळी ही संधी साधून दोन चोरट्याने सोसायटीत शिरून पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडला। पण कोणीतरी येत आहे असे चोरट्यांना समजल्यावर तात्काळ त्यांनी तेथून पळ काढला आहे। पण हे चोरटे दारासमोर सीसीटीव्ही कैद झाले आहेत। कशा पद्धतीने हे दोन चोरटे येतात आणि कडी तोडतात हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। घराची कडी तर तोडली पण त्यांना घरात चोरी मात्र करता आली नाही। याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। माझ्या सासूबाई आहेत। यांच्या बिल्डिंग मध्ये संध्याकाळी 5च्या दरम्यान कोणतरी दोन इसम आले आणि त्यांनी त्यांचा कडी तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या खालीच गेलेल्या होत्या मार्केटमध्ये। जेव्हा त्या 5:45च्या दरम्यान आल्या त्या कडी तुटलेली त्यांना भेटली। म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितलं तर त्याच्यात कळण्यात येतंय की दोन माणसं आहेत आणि त्यांनी रितसर मध्ये तोडताना पण दिसतात, पण तेवढ्यात वरून कोणाची तरी चाहूल लागली म्हणून ते दोघेही निघून गेले। कधीची घटना आहे, किती वाजताची काय? ही आज संध्याकाळी 5:07 घटना आहे। पोलीस कंप्लेंट केली आहे का? हो, पोलीस कंप्लेंट केली आहे।